शिंदे फडणवीस सरकारची सत्तेतील साखर सम्राटांवर 1200 कोटींची खैरात करत तोंडगोड. हर्षवर्धन पाटील सर्वाधिक नशीबवान. एका बाजूने राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत न गेल्याने उन्हात करपून जात असताना तसेच गेल्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसासाठी 100 रुपयांची मागणी करूनही हातवर केलेल्या साखर सम्राटांना शिंदे फडणवीस सरकारने पेटारा उघडून खैरात केल्याचं समोर आलंय. शिंदे फडणवीस सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतून उडी मारलेल्या तसेच भाजपच्या गळाला लागलेल्या साखर सम्राटांच्या 11 कारखान्यांना आताच काहीशी आर्थिक घडी बसलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच NCDC कडून मिळून 1181.81 कोटींची थक हमीच्या रूपात खैरात केली आहे. एका बाजूने साखर सम्राटांकडून दराला आणि मिळणाऱ्या लाभातून शेतकऱ्यांना वाटा देण्यास ठेंगा दाखवला जात असताना मागच्या दाराने सुरू असलेली मदत भुवया उंचावणारी आहे. राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठीराखे असलेल्या साखर सम्राटांना सुद्धा भरघोस मदत देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारकडून देण्यात आलेल्या थकहमीमध्ये अडचणीत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा मात्र यामध्ये समावेश नाही. त्यामुळे तोंड बघून थकहमीचा पेटारा खुला केला जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.